मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सोलापूरमध्ये भाजपला जो ऐतिहासिक विजय मिळालेला आहे त्याच्या निमित्ताने सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तसेच संबंधित कार्यकर्त्यांचा सत्कार देखील यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे 2 ठिकाणी दौरे असणार आहेत। सुरुवातीला साधारणपणे सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर तेथून ते बार्शी या ठिकाणी रवाना होतील। खरं तर बार्शीचे ग्रामदैवत भगवंत यांचा उद्या जन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी महापूजा जी आहे ती संपन्न होणार आहे। खरं तर या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि बार्शीतील कार्यक्रम आटपल्यानंतर या ठिकाणी सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपने ऐतिहासिक विजय जो आहे तो गेल्या अनेक वर्षांनंतर मिळवलेला पाहायला मिळतो आहे। खरं तर जिल्हा परिषद असेल त्याचबरोबरीनं सोलापूर महापालिका असेल याशिवाय जिल्ह्यातील विविध नगरपंचायती ज्या आहेत या ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता जी आहे ते प्रस्थापित केलेली आहे। त्यामुळेच या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जे यशाचे शिलेदार आहेत त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। त्याचबरोबरीनं मुख्यमंत्र्यांचा देखील सत्कार या सोलापूरच्या या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि याच मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी आता या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भव्य असा हा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात येतो आहे। वॉटरप्रूफ पद्धतीचा हा सभामंडप असणार आहे जेणेकरून कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या संपूर्ण मैदानावरती आता मंडप उभारण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। उद्या साधारणपणे दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते याच ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचं कौतुक देखील करणार आहे। खरं तर महापालिकेच्या प्रचारार्थ जी सभा झाली होती ती याच ठिकाणी याच मैदानावर झालेली होती आणि त्याच ठिकाणी आता या विजयाचा उत्सव देखील आता साजरा करण्यात येणार आहे। कॅमेरामन विनोद उमराबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।